हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मस्त मजेत आहे. तर हे माझं आता डेली रुटीनचं तर नाही आहे, पण मी त्या दिवशी कर्जतला गेले होते ते व्हिडिओ आहे माझा हा. तर मी सकाळी 5:30ला उठले होते आणि 5:30ला उठल्यावर सर्व गोष्टी आवरल्या, कारण का भांडे वगैरे पण रात्रीचेच घासून ठेवले होते मी, म्हणून काय जास्त हे नव्हतं. पण कारण की म्हणलं उशिरा उठलं की आवरणार नाही पटपट, आणि गेल्या वेळेस तसंच झालं. आणि ह्यावेळेस पण मी गेले लवकर, पण मला गाडी लेट झाल्यामुळं मग मी दुसऱ्याच गाडीने गेले, कारण का म्हटलं ती गाडी लेट झाली तर मग परत पुढं जायला उशीर होईल, म्हणून मग मी त्याच गाडीने गेले. तर आता इथं मी आंघोळ करून आले आणि नंतर मी माझं आवरायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा मी फेस टोनर आहे ना ते यूज केलं, कारण की मी जास्त नाही यूज करत, कधीतरीच करते. पण म्हणलं की चला आज करूया आपण थोडंसं. केलं आणि आवरून निघायचं होतं. मम्मीचा पण कॉल आला होता की आवरलं का, निघाली का. तर मी म्हणलं हो आवरत आहे, आवरलं की लगेच निघणार आहे. तर मग म्हणली ठीक आहे चालेल. पण मग नंतर मी आवरलं आणि निघाले, कारण की खूप एवढी धावपळ होती आहे ना. मग मी इथून सकाळी जाते, डायरेक्ट कर्जतला जाते, मम्मीला घेते तिथून मारडगावमधून आणि मग पुढं कर्जतला जाते. आणि तिथून आलं की मग एक दिवस मम्मीकडे राहायचं. किती आम्हाला 5 ते 6 वाजतात घरी यायला. पण ह्यावेळेस लवकर आलो होतो, म्हणून मग पुढचे जे कामं करायचे होते ते पण केले. राशनमध्ये पण भरपूर सारे काही कामं होते ते पण करून घेतले. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहे, कारण का एकच व्हिडिओ करायचा म्हणलं ना तो खूप सारा मोठा व्हिडिओ होतो, म्हणून मग मी 2 व्हिडिओमध्ये केलेला आहे व्हिडिओ. तर हा माझं फक्त जाण्याचं रुटीन आहे. मी कोर्टामध्ये गेल्यावर काय काय म्हणजे पहिल्यांदा जेवण, कारण की मी प्रवासामध्ये काहीच खात नाही आणि सकाळी एवढं लवकर निघायचं म्हणलं घरून पण काही जास्त खाऊ वाटत नाही. तर बिस्किट वगैरे खात असते मी, चहा बिस्किट वगैरे खाऊन जाते. पण नंतर मग भूक लागते 12-1 वाजता, आणि मग तिथं पण बाहेरचं खायचं म्हणलं की खर्च पण होतो आणि सगळ्याच होत्या गोष्टी, आणि जास्त बाहेरचं पण आवडत नाही. म्हणून मग मम्मी डब्बा घेऊन येत असते, मग मी तिथं गेल्यावर खाते. तर आता मम्मीने भाजी काय आणलेली आहे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर सांगायचं म्हणलं ना तर खरंच माणसाने, मी काल पण तेच बोलले ना आज पण तेच बोलते, की माणसाने आहे ना कोरडायची आणि दवाखान्याची पायरी कधीच चढावे नाही, आणि तीच चढायची वेळ येतेच. तर प्रत्येकाला असं वाटतं की बाबा किती काही गोष्टी सोप्या आहेत, पण सोपं काहीच नाही, सर्व गोष्टी खूप अवघड आहेत. जेवढं मला जमवताना त्रास नाही ना झाला, तेवढा ते तोडताना एवढा त्रास होतो आहे ना की काय सांगू. मग सगळा वेळ टाईम माझं सगळं वेस्ट होत आहे, आणि मला एवढा म्हणजे मानसिक त्रास पण खूप होतो आहे. माझे म्हणजे ₹1000 तर नुकसानच होते माझं. ₹500 जातात, ₹500चा खाडा, असं ₹1000 माझं नुकसान होतं. आणि भरपूर म्हणजे मी की बाबा खाडा नको व्हायला म्हणून मी संडे सॅटर्डे काय असते ते दिवस मी भरून काढते, आणि इतर वेळेस मी सुट्टी घेते. अशा काही गोष्टी होत्या ते. पण ठीक आहे, जाऊ दे, आता बघूया काहीतरी पर्याय नाही हे केल्याशिवाय. पण एवढं मी, आणि त्यांना मी आता बोलणार आहे डायरेक्ट, कारण की मी काय वकील लावलेलं नाही, त्यांनीच लावलेलं आहे. मी ऑलरेडी बोललेले, मी काही करणार नाही आहे, तुम्हाला करायचे तर तुम्ही हे करा. पण माझं खूप हे होते, म्हणून मी आता ह्यावेळेस गेले ना डायरेक्ट वकिलांशी बोलणार आहे. काय गोष्टी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगेन, कारण की मी तशा ठरवून ठेवलं ते. आणि माझं मम्मीशी पण बोलणं झालं की मला अशा अशा गोष्टी बोलायच्या ते म्हणून, कारण की सेपरेटली आम्ही आणि ते वकील बोललेलोच नाही आहे. म्हणून मग म्हणलं मला सेपरेटली बोलायचं आहे त्यांच्याशी. तर बघूया आता काय होईल बोलणं काय नाही. आणि खूप काही गोष्टी अवघड आहेत, आणि मला विचारलं होतं की तुमचं का तुम्ही वेगळं होत आहे किंवा काय रिझन आहे. तर रिझन मी पहिले व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा सांगितलेल्या आहेत, भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत, आणि मला त्याच गोष्टी आता रिपीट करायच्या नाही आहेत ते. तरी पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की काय झालं होतं काय नाही म्हणून. कारण का तो सेपरेटली मला व्हिडिओ काढावा लागणार आहे, सगळ्या स्पष्ट गोष्टी सांगाव्या लागणाऱ्या आहेत. आणि त्याचं माझं सगळं पूर्ण आवरून झालं होतं, माझा मेकअप झाला होता पूर्ण. आणि आता मी मला गॉगल भेटला बॅगमध्ये, तर मी लावून पाहत होते, कारण की गाडीवर टू व्हीलरवर गेले ना तर मग टू व्हीलरवर लावायला लागतो, म्हणून मग मी माझ्या बॅगेमध्येच असतो. तर मग गॉगल लावून पाहत होते. तर मला खरंच माझ्या डोळ्यांना एवढा त्रास होतो आहे ना, तर मला हे करून घ्यायचं आहे, काय बोलते त्याला, गॉगल करून घ्यायचा आहे, नंबरचा करून घ्यायचा आहे. एक मी केला, ₹900 खर्च झाला, पण तो माझ्या चेहऱ्याला काही सूटच होत नाही आहे. गडबडीमध्ये केला होता, पैसे पण वेस्ट गेले, आणि तो मला नंतर आवडना आणि सूट पण होईना, म्हणून मग मी तो तसाच पडलेला आहे. तर बघूया आता नवीनच करणार आहे. तर आता इथं मी माझं घड्याळ वगैरे घालते, गेल्या वेळेस मी घड्याळ घालूनच नव्हते गेले, तर आता मी घड्याळ घालून जाणार आहे.
तर म्हणजे घातला आहे, कारण की लगेचच दिसलं मग लगेचच घालून घेतलं. कारण की जाताना कसं वॉशरूमला वगैरे जायचं म्हणलं ना तर भिजायची भीती वाटते. आणि मी थोडंसं माझं मेकअपचं सामान आहे ते पण घेतलं, कारण की सकाळ सकाळ तिथून मम्मीकडून निघायचं म्हणलं ना तर भेटत नाहीत काही गोष्टी. मग पटकन बॅगेमधून घेतलं आणि आवरलं की निघता येतं. तर मग असं असते, तर आज सकाळी तिथं तर उद्या सकाळी येतं, असं होत्यात काही गोष्टी. आणि क्रॅकजॅक मी रात्रीचे त्यात थोडेसे बिस्किट होते ते खाल्ले होते आणि अजून थोडेसे राहिले होते, तर ते पण मी आता एक दोन खाऊन गेले. कारण काय खाऊन म्हणजे मला जास्त सकाळ सकाळ तर नाश्ता एवढं जात नाही, म्हणून मग एक दोन बिस्किट खायचे आणि मग आवरायचं आणि जायचं. तर मी खात होते आणि मला क्रॅकजॅक पार्ले बिस्किट हे आवडतात. जास्त दुसरे कोणते नाही आवडत, पण क्रॅकजॅक वगैरे आवडतात. तर आता इथं मी छत्री पण घेतली, कारण की म्हणलं पाऊस लागला तर काय करायचं, आणि पावसाचं वातावरण होतं. आणि पुढं मी गेले ना तर मी भिगवण मार्गे गेले, तर भिगवणमध्ये मला पाऊस लागलाच, पण मी गाडीतून नव्हते उतरले, पण भिगवणमध्ये पाऊस होता. आणि त्याचबरोबर मग मी राशीनला उतरले, राशीनमध्ये पण नव्हता पाऊस आणि कर्जतमध्ये पण नव्हता, म्हणून बरं झालं. पण प्रत्येक वेळेस असंच होणार नाही, आणि ज्या दिवशी आपण नेणार नाही ना त्या दिवशी हमखास येणार पाऊस. माझं असंच व्हायचं कॉलेजला पण. मी ज्या दिवशी छत्री नाही ना, ठीक आहे आज चला जाऊ दे, लक्षात नाही आहे किंवा काय नाही आहे, मग असं नाही ना नेलं, त्या दिवशी हमखास पाऊस येणार म्हणजे येणार, आणि मला भिजत यावं लागायचं तेव्हा. असं व्हायच्या अशा व्हायच्या काही गोष्टी. पण म्हणून मग मी काय केलेलं आहे, छत्री घेऊनच जाते. तर इथं मी आता स्टँडवर येऊन थांबलेले आहे. तर ही गाडी आलेली आहे, सोलापूरची गाडी आली होती, आणि जास्त लोक पण नव्हते बघा, एक दोनच होते तिथं. दोन होते, आजी आजोबा होते आणि इकडे मी होते. तर त्यांना जायचं होतं श्रीगोंद्याला, आणि बाकीचं तुम्हाला कोणच दिसत नाही. मग नंतर थोडीशी गर्दी झाली, तर फायनली मला आता गाडी भेटलेली आहे. पण मला ही बाळगावची गाडी भेटलेली नाही, मला भेटलेली आहे भूम गाडी भेटलेली आहे. भूम परांडा म्हणजे करमाळा वगैरे जाते. तर मी ह्या गाडीने राशीनला उतरलेले आहे. तर हा माझा झालेला आहे प्रवास चालू. आणि प्रवास करायचा म्हणलं तर खूप 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 कंटाळा येतो, पण आता काही पर्याय नाही आहे. आणि नशीब मला फर्स्ट सीटवरच जागा भेटते, म्हणून मग मी थोडेसे व्हिडिओ शूट करते काही गोष्टींचे. तर आता मी आलेले आहे भिगवणमध्ये. आता आलेली मी स्टँडवर राशीनमध्ये आवतात बघा. आता येईल मम्मी, आणि मम्मी आले की मग जायचं. ते येऊन बसलेली. हॅलो फ्रेंड्स, तर चला आता आम्ही आलेलो आहे कर्जतमध्ये, आणि कर्जतमध्ये उतरलेलो आहे. मम्मी मला भेटली राशीनमध्येच, पण एस टीमध्ये काही व्हिडिओ काढता आला ना, कारण खूप सारी गर्दी होती. आता कर्जतची एवढी गर्दी चालली आहे ना गबगब आज, कारण की आहे रथयात्रा. कधी रथ का होऊन गेला काय माहिती, कधी काय तारीख नाही माहिती, पण आहे रथ. चला मम्मी भेटली. मम्मी दे परत बॅग दे माझ्याकडे, दे बॅग. चला चाललेलो आहे आम्ही. मग जेव्हा मला ड्रायव्हिंग स्कूल लावायचं होतं तेव्हा गाडी नव्हती, मग आता हीच गाडी राशीनला येते शिकवायला. ही का? हां. तर फायनली कोर्टामध्ये आलेलो आहे, आणि मी गेलेले आहे पाणी आणण्यासाठी. तर तिथं पाणी आपलं फिल्टरचं पाणी असतं, आणि म्हणजे थंड पाणी असतं, म्हणून मग मी बिसलेरी काही घेतलीच नव्हती. इथून थोडंसं पाणी नेलं होतं, आणि त्याच बाटलीमध्ये तिथं गेल्यावर पाणी भरलं. तर मम्मीला म्हणलं की नको, तिथं पाणी भेटतं, तर मग कशाला आपण परत 20 रुपयाची किंवा 10 रुपयाची बाटली घ्यायची आहे म्हणून. तर मग मी तिथून पाणी भरून आणलं, आणि मम्मीला म्हणलं थांब माझा थोडासा व्हिडिओ काढ. तर इथं बसावं लागतं, म्हणजे जे पण तारखांना येतात ना लोक, तर इथं बसावं लागतं. तर सॉरी मी यावेळेस शूट नाही केलं, तर मी पुढच्या वेळेस नक्की शूट करणार आहे. की किती लोक असतात, हे किती लोक लढत आहेत. अरे यार, कोणच राहणार नाही, पण प्रत्येक गोष्टीसाठी माणसं काय काय लढत आहेत, तर मी तुम्हाला सांगते नंतर. तर मी आता इथं आलेले आहे पाणी घेऊन, आणि पाणी घेऊन आल्यावर मग नंतर बोलवणार होते, तर त्यासाठी मम्मीने बघा आता जेवण काय आणलेलं आहे. तर डब्बा मला काय उघडतच नव्हता, तर मम्मीने मला डब्बा उघडून दिला. तर डब्यामध्ये मम्मीने आणलेली आहे करडीची भाजी आणि चपाती. आणि चपात्या बघा किती आणलेल्या आहेत, 2 चपात्या आणल्या आहेत. तिला म्हणलं एवढ्या कशाला आणल्या चपात्या, कारण की सकाळी 11-12 वाजता खाल्लं ना, परत 1-2 वाजता थोडीशी भूक लागते, म्हणून मग परत खायचं नाही. तर मग मम्मी म्हणली की एवढ्या जातील म्हणून. तर मम्मीने मस्त करडीची भाजी आणि चपात्या आणलेल्या आहेत. तर त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा.